म्हणत होता आई ते? काय म्हणायचा आई आता आपण काय करावं हे लेकराचं तुझ्या मंजुरीवर काय होईल माझ्या मंजुरीवर काय होईल आता आपल्या आरक्षणाचं बी काही खरं नाही मग आता आरक्षण असतं तर शिक्षणाचं तरी काहीतरी मदत झाली असती आता कशी मदत होईल आता कसं काय करावं असं म्हणूनच ती जरा 2-4 दिवसानं जरा डोक्यात घेतल्यावरच करीत होता जरा ते जे सकाळी 7ला घ्यायला ते पुन्हा 5 वाजता आम्हाला तीच कळालं. लातूर जिल्ह्यातील हे ते वांगदरी गाव, ज्या गावामधील भरत कराड या तरुणाने मांजरा नदीच्या पुलावरून उडी मारली आणि जीव दिला. त्याची कारणं त्यांनी चिठ्ठीमध्ये जी नमूद केलेली आहे त्यानुसार GR जो आहे हैदराबाद गॅजेटचा GR काढला. OBCवर आता अन्याय होतोय का काय अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर मांजरा नदीतून उडी मारली. त्यांचे कुटुंबीय आपल्याबरोबर आहेत. काय म्हणत होता भरत सारखा म्हणायचा आई आता तुझ्या मंजुरीनं माझ्या मंजुरीनं काय होईल आता आपल्या आरक्षणाचं काय तसं काही खरं दिसत नाही मग ह्या लेकराला मी कसं शिकवू मग ह्याला कसं हे करावं मग मी म्हणायचं बाबा करू तर काय होईल आपलं आरक्षण जर हे झालं तर मग माझी काही ऐपत नाही शिकवायची असंच सारखं म्हणत होता. बरंच मोठा भाऊ आहे मी. काय काम करत? त्यानं शेतीतच काम करायचा. कधी बारक्या गाड्या 4 व्हीलर चालवायचं कधी कुठं जायचा आणि बारके 3-4 लेकर असल्यामुळे त्याला जाता येत नव्हतं कुठंच सारखा शेतीतच काम करायचा. ती जसं हैदराबादचे गॅजेट ते हे झालं ते हे काढलं होतं ते GR काढला होता तेव्हापासून त्यानं सारखं माहीत आपलं OBCचं आरक्षण गेलं. आता 4 लेकरं आहे तर काय करावं मायला कसं करावं सारखं त्याच्या डोक्यात तेच जसं GR काढला होता तसं. मग ते 2-4 दिवसानंतर मग ते पोराने मला फोन केला म्हणले बरं तर असं सारखंच म्हणायला लागला आहे. म्हणलं त्याला नाद व्हावं म्हणलं ती जिथं OBCचा मेळावा जिथं मोर्चा आहे ती सारखं जातं म्हणलं म्हणत असेल म्हणजे सारखं देणं बाहेर जात होतं. काय नाही त्यानं शेवटचं टोकाचं पाऊल उचलून त्यानं 7ला डायरेक्ट बाहेर गेला घराच्या ती 5 वाजता आम्हाला ती तसं झालंय म्हणूनच इथून पुन्हा कळालं ती पुढे दवाखान्यात निघाल्यावरच आम्हाला घरी समजलं जास्त तर काही माहिती नाही. त्यानं जास्त मग ती आरक्षण त्याच्या डोक्यात तेवढंच होतं 2-4 दिवस की OBCचं आरक्षण गेलं आपलं कसे लेकर हे करायचे आणि ती शेवटचं टोकाचं पाऊलच उचललं पुन्हा त्यानं. आरक्षणाचा विषय मनाला लावून घेतल्या कारणानं भरतनं अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचललं असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. निशांत बद्रेश्वर, ABP माझा, वांगदरी.